गेल्या विधानसभा निवडणुकीपासून राज्यात उठलेल्या महायुतीच्या चक्रीवादळात विरोधकांचे अनेक बालेकिल्ले, लहान मोठ्या गढ्या पार ढासळल्या। सुरुवातीला नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने विरोधकांना मोठा दणका दिला। त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही विरोधकांना अत्यल्प यशावर समाधान मानावं लागलंय। खरे तर अनेक ठिकाणी विरोधकांना मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला। अगदी जंग पछाडूनही मुंबई महापालिका उद्धव ठाकरे आपल्याकडे राखू शकले नाही। खरे तर या सगळ्याच निवडणुकीत महायुतीतील पक्षच एकमेकांविरोधात लढले, म्हणजे सत्ताधारीही तेच आणि विरोधकही तेच। इतर विरोधी पक्षांना कुठला वावच नव्हता। या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीतही वेगळे काही घडण्याची अपेक्षा नव्हती आणि झालेही तसेच। 12 पैकी 11 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा झेंडा फडकलाय। विरोधकांची लाज राखली ती केवळ सांगली जिल्हा परिषदेने। सांगली जिल्हा परिषदेत शरद पवार गटाने 17 जागा जिंकल्या आहेत। अर्थात या जागा बहुमताच्या आकड्यापेक्षा कमीच आहेत, परंतु तिथे शरद पवार गट ज्या बाजूला असेल त्या बाजूची सत्ता येणार हे निश्चित आहे। शरद पवार गटाला दादा गटाने साथ दिली तर काँग्रेसच्या मदतीने ही जिल्हा परिषद विरोधकांना आपल्याकडे राखता येईल। परंतु राष्ट्रवादीच्या एकत्रित गटाने भाजपचा पाठिंबा घ्यायचे ठरवले तर विरोधकांच्या ताब्यात जाऊ शकणारी ही एकमेव जिल्हा परिषद देखील शेवटी महायुतीच्या खात्यात जमा होईल। तुर्तास इतर सगळीकडे महायुतीच्या वादळात विरोधक भुईसपाट होत असताना सांगलीने मात्र विरोधकांची लाज काही प्रमाणात राखली असं म्हणता येईल। परंतु सध्या राजकारण ज्या दिशेने जातंय ते पाहता यापुढे विरोधकांचा किल्ला काँग्रेसला स्वबळावर लढवावा लागेल असेच दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।